देश, भारत माता आपल्या स्वार्थासाठी आणि आपली चामडी वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्पच्या पायाशी गहाण ठेवू शकते भारत माता, ते सरकार काही करू शकते। आतापर्यंत मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही, उलट तो पक्षपातीच झाला। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सातत्याने क्लीन चिट देण्यात आली। जे इतर पक्षातले भ्रष्ट लोक त्यांच्या पक्षात गेले त्यांना तिथे गेल्यावरती क्लीन चिट देण्यात आली। घात अपघात इतर अनेक प्रसंगामध्ये तपास यंत्रणांनी, मी म्हटलं ना, भाडखाऊपणा केला आहे। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, नाही, तुमच्या सरकारवर सुद्धा विश्वास नाही, त्याच्यामुळे तुमच्या तपास यंत्रणांवर विश्वास नाही। अहमदाबादच्या अपघाताचं काय झालं? 300च्या आसपास निरपराध लोक मारले गेले। काय झालं? काय 2 सेकंदामध्ये विमान कसं पडलं सांगू शकाल? अहमदाबादला विमान अहमदाबादला पडलं आणि अजित पवारांना घेऊन जाणारं विमानसुद्धा गुजरातमधूनच आलं होतं आदल्या रात्री। लोकांच्या मनात संशय येणारच। तुम्ही तपास यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका। न्यायालयांपासून ते सर्व तपास यंत्रणा तुमच्या टाचेखाली आहेत, हे अख्ख्या देशाला आणि जगाला माहिती आहे। मिस्टर फडणवीस, इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो। रोहित पवार यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते तुम्ही स्वतः तपासा। आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, बरं का? तुम्हाला अजित पवार गेल्यावरती तुमचं मन भरून आलं होतं ना, मित्र गमावला। मग त्या अजित पवारांचा सख्खा पुतण्या एक प्रेझेंटेशन सादर करतो आहे, त्याच्यामध्ये काही सत्य आणि तथ्य दाखवतो आहे अपघाताचा संशय का आहे त्याबाबत। तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळेला तिथे बोलवणं, याला मी म्हणेन निष्पक्षपणा। पण कोणी या अपघाताचं राजकारण करू नये, तपास यंत्रणा काम करतायत, ही उडवाउडवीची उत्तर आहेत। तुमचं दुःख हे ढोंग आहे। मुख्यमंत्री म्हणतात की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, सगळं सत्य चौकशीतून बाहेर। मी तुम्हाला सांगतो ना, तपास यंत्रणावर महाराष्ट्राचा विश्वास नाही। आतापर्यंतचा इतिहास असा आहे की संजय गांधी असतील, बाळासाहेब रेड्डी असतील, माधवराव सिंधिया, राजेश पायलट, गोपीनाथ मुंडे असे अनेक, VK रावत, या सगळ्यांचे जे अपघाती मृत्यू झालेले, बालयोगी लोकसभा अध्यक्ष बालयोगी, माधवराव सिंधिया, या सगळ्यांचे जे अपघाती मृत्यू झालेले आहेत त्यांचं अपघाताचं चौकशी होऊन त्याचं सत्य बाहेर कधीच आलं नाही। या अपघाताचंही सत्य बाहेर येईल असं बघा, या अपघाताचं सत्य पवार कुटुंबानं बाहेर काढलेलं आहे। खरं म्हणजे काल सुनित्रा पवार आणि त्यांची 2 मुलं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे नरेंद्र मोदी आणि शहांना भेटले, फोटो आलेले आहेत। चांगली बैठक झाली असं चित्रावरून दिसत आहे। रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन संदर्भात जो संशय व्यक्त होतो आहे महाराष्ट्रात, त्या संदर्भात त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांशी सुद्धा बोलायला हवं होतं। राजकीय चर्चा यापुढे होत राहील, पण गृहमंत्री अमित शहा आणि प्रधानमंत्री मोदी यांच्याशी जर प्रफुल्ल पटेल किंवा सुनेत्रा वहिनींनी चर्चा केली असती तर कदाचित तपासाला गती आली असती। पण आज सामना संपादकीयमध्ये पुन्हा एकदा रोहित पवारांनी जो उल्लेख केलाय तो अगदी स्पष्ट शब्दात ठळकपणे करण्यात आलेला आहे। त्या पूर्व विदर्भातल्या नेत्याबद्दल, त्याच्या फाईलवरच्या स्वाक्षरीबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे सामना मुखपत्राला, किंवा काय भूमिका? नाही, हा संपूर्णच प्रकार संशयास्पदच आहे ना। आणि रोहित पवारांनी जे सांगितलेलं आहे त्याचं त्या प्रत्येक मुद्द्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो पूर्व विदर्भातला नेता कोण, कोणत्या पक्षाचा, कोणत्या फाईलवर एवढ्या तातडीनं सही हवी होती म्हणून ते अजित पवारांना 2-3 तास त्याने खोळंबून ठेवलं, अशी कोणती फाईल होती की ज्याच्यामुळे
फाईलवर सही केली नसती तर महाराष्ट्राचा विकास आणि गती थांबली असती? सांगा मला. की जे मी म्हणतोय की अजित पवारांकडे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या, त्या फाईल ताब्यात घेण्यासाठी ते नेते आले होते का? हा सुद्धा मुद्दा आहेच. साहेब, एका बड्या नेत्याने देखील युरोपियन एजन्सीची तपास जो आहे तो रोखला असा दावा देखील रोहित पवार नाही, मला माहीत नाही आता या विषयावरती मी चर्चा करणं आम्ही थांबवायला पाहिजे. रोहित पवार सक्षम आहेत, त्यांचं कुटुंब सक्षम आहे. सर, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागासंदर्भात एक मोठा प्रकार झी 24 तासने उघडकीस आणलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 16 एकरची जमीन भाजपच्या